हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत करते। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं आणि त्यासाठी छान छान खायलाही हवं। हो हो हो, पण ते सुद्धा तब्येत सांभाळूनच। मंडळी, मी सुद्धा तुमच्यासारखीच एक होममेकर आहे आणि 2 छोट्याशा मुलांची आई सुद्धा आहे। मलाही रोज सकाळी एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे मुलांच्या टिफिनला काय बरं द्यायचं। एखादी अशी भाजी जी मुलांनाही खायला आवडेल आणि मलाही करायला सोपी असेल। म्हणूनच आज मी घेऊन आले आहे सोपी आणि झटपट होणारी अशी फ्लॉवरची भाजी। ही भाजी करायला जेवढी सोपी आहे चवीला तितकीच मस्त लागते। अजिबात पाणी न वापरता व उगाचच भरमसाठ मसाले न वापरता वाफेवर कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही भाजी आहे। पण ही भाजी जर तुम्ही खाल्ली तर तुम्ही विसरून जाल की ही फ्लॉवरची भाजी आहे। इतकी ही भाजी चवीला छान लागते। माझ्या दोन्ही मुलांना तर ही भाजी फार आवडते। फ्लॉवर तसा सगळ्यांच्या नावडीचा, पण एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने भाजी करून बघा। तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला ही भाजी नक्की आवडेल आणि ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे ही भाजी करण्याची डिमांड करतील। मग काय करायचं? सरळ यूट्यूब घ्यायचं आणि माझी रेसिपी बघून भाजी करायची आणि घरातल्यांना खाऊ घालायची, म्हणजे घरातलेही खुश आणि तुम्हीही खुश। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। फ्लॉवरच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, मीठ, जिरेपूड, कांदा लसूण मसाला। बरं, हा मसाला आम्ही घरी बनवलेला आहे बरं का। आणि बारीक चिरलेला फ्लॉवर, हा फ्लॉवर मी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्हाला माझ्या फ्लॉवरच्या भाजीची एक आठवण सांगू का? नवीन लग्न झालं तेव्हा मी एकदा फ्लॉवरची भाजी केली आणि फ्लॉवर बुडेल इतपत पाणी घालून भाजी शिजवण्याचा प्रयत्न केला आणि काय झाली ना पचपचीत पानसट भाजी। तेव्हा मला माझ्या सासूबाईंनी ही भाजी शिकवली। चला रेसिपीला सुरुवात करूया। कढईत 2 चमचे तेल घालू। आता तेल छान तापले की त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा छान लालसर मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना असं थोडं थोडं ढवळत राहायचं आणि कांदा छान भाजून घ्यायचा। कधी कधी कमी साहित्यातच छान रेसिपी होते। आता ह्यात घालणार आहोत जिरेपूड, घरचा कांदा लसूण मसाला आणि हे पुन्हा एकदा आपण छान ढवळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे छान ढवळून घेतल्यानंतर मसाला चारी बाजूंनी छान शिजला जातो आणि तो करपत सुद्धा नाही। पण हे सगळं करताना गॅसची फ्लेम मात्र मंदच ठेवायची बरं का, नाहीतर एकदम फास्ट गॅस करायचा नाही। आता ह्यात आपण घालणार आहोत बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर। बघा कसा पांढरा शुभ्र फ्लॉवर दिसतोय। आमच्या इकडे हा फ्लॉवर विकताना भाजीवाले पेडा फ्लॉवर असं ओरडतात। मला तर वाटलं काय पेढे विकतात की काय। चला चला, झालं ना हसून। आता छानपैकी ही भाजी मिक्स करून घेऊया। सर्व बाजूंनी भाजी मिक्स केल्यामुळे आपला मसाला पूर्ण फ्लॉवरला लागतो। अशा पद्धतीने भाजी मिक्स करून घेतल्यानंतर त्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। हो, मी चवीप्रमाणे म्हटलं म्हणून पुन्हा एकदा घातलं। आता भाजीवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचं आहे। भाजीत घातलेल्या मिठाला आणि झाकणावर ठेवलेल्या पाण्याला जी कढईत वाफ येते त्यावर भाजी छान शिजते आणि उगाचच आपल्याला वरून पाणी घालायची गरज लागत नाही। पण हो, हे करत असताना सुद्धा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची। आता एकदा झाकण काढून बघायचं भाजी शिजत आली आहे का आणि तिला अधूनमधून छान ढवळत राहायचं, म्हणजे आपली भाजी कढईला चिकटत नाही आणि करपतही नाही। बघा कशी सुंदर दिसते भाजी। बघून कुणाला वाटेल का एवढ्याशा साहित्यात साईड केली। चला तर मग झाली आपली भाजी तयार, या खायला। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी मला सुचवत राहा।